नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, संभाजीनगर, औरंगाबाद. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात स्पायनल गॅप म्हणजे मणक्यातील गॅप संबंधीतील समज व गैरसमज. आपण वारंवार कमरेतील किंवा मणक्यातील आजारांशी त्रस्त आहात किंवा आपल्याला एखाद्या डॉक्टरांनी असलेले मणक्याबद्दलच्या आजारांबद्दल दिलेली माहिती पुरेशी असेल किंवा नसेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असणारे समज व मणक्यातील गॅप वारंवार का होतो, त्याचे उपाय आहेत आणि त्याचे काय आपल्याला टाळण्यासाठी करता येणारे पर्याय, या सर्व संबंधित आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेऊन तुमच्या समज व गैरसमजांना दूर करूयात. स्पायनल गॅप म्हणजे काय? तर स्पायनल गॅप बेसिकली हा दोन मणक्यांच्या मध्ये असलेला गॅप असतो आणि त्या गॅपमध्ये एक कुशन असतं, म्हणजे एखादी पिलो असल्यासारखं सॉफ्ट जेली लाईक स्ट्रक्चर असतं. त्याला मणक्यातली गादी किंवा आपण डिस्क, इंटरव्हर्टिब्रल डिस्क असं म्हणतो. तर कॉमनली आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्लिप डिस्क हा वाक्याचा खूप प्रमाणात यूज केला जातो. स्लिप डिस्क म्हणजेच मणक्यातील गॅप. नॉर्मली हे कुशनसारखे जे त्याचे मेकॅनिझम असते ते मणक्यातील गॅप किंवा शियाटिका किंवा स्लिप डिस्क या आजारांमध्ये तो गॅप कमी होतो आणि त्याची जी नॉर्मल लवचिकता आहे, त्याची जी नॉर्मल इलास्टिसिटी आहे ती पूर्णपणे कमी होते. आणि याचे काही कारणे आहेत जे की आपण जाणून घेऊयात. तर मणक्यातील गॅप कमी होणे किंवा जास्त होणे, 99% लोकांमध्ये मणक्यातील गॅप कमी होणे म्हणजेच शियाटिका होणे हा त्रास का होतो आणि कोणत्या वयोगटात होतो. तर आजच्या घडीत जेव्हा वयोवृद्ध लोकांमध्ये मणक्यातील गॅप संबंधीतील आजार हे खूप जास्त प्रमाणात बघितले जातात, त्यानंतर जे वर्किंग पॉप्युलेशन आहे, जे IT सेक्टर्समध्ये असतात, ज्यांचं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा मणक्यातील गॅपचं प्रमाण भरपूर प्रमाणात बघितलं जातं. तर मुळात मणक्यातील गॅप किंवा स्पायनल गॅप हा आजार किंवा या आजाराशी संबंधित असलेले कारणे हे आपण जाणून घेऊयात. सर्वात महत्त्वाचं कारण आहे एज रिलेटेड, म्हणजेच वयोवृद्ध लोकांमध्ये हाडांची व त्या मणक्यातील गादीची होणारी झीज, जी कालांतराने गादी तिचा कुशन इफेक्ट किंवा इलास्टिसिटी इफेक्ट हा चालला जातो, हे सर्वात प्रमुख कारण. त्यानंतर इम्प्रॉपर पोश्चर म्हणजे बसण्याच्या चुकीच्या सवयी, इम्प्रॉपर लोड बेअरिंग ऑन युअर स्पाइन म्हणजे एखादी क्रिया करत असताना, वजन उचलत असताना, फॉर एक्झाम्पल वजन उचलत असताना चुकीच्या पद्धतीने ते वजन उचलल्यानंतर झालेला स्वतःलाच त्रास, ह्या सर्वात कॉमन गोष्टी मणक्याच्या गॅप असल्याच्या कारणांमध्ये बघितल्या जातात. त्यानंतर आहे ॲक्सिडेंट, म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये टू व्हीलरचा अतिप्रयोग करणे, लॅक ऑफ एक्सरसाइज, स्मोकिंग इज वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर. जेव्हा आपण एखादी व्यक्ती धूम्रपान करते, त्यांच्या मणक्याच्या गादींची जी झीज होते ती 3 टाइम्स फास्टर होते नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा, असं स्टडीज मध्ये माहिती करण्यात आलेलं आहे. तर चला आता नेक्स्ट जाणून घेऊयात मणक्यातील स्पायनल गॅप या आजाराचे लक्षणे. कमरेत अति तीव्र वेदना होणे, नंतर पायामध्ये मुंग्या किंवा झणझणी येणे, थोडं चालताना किंवा चालल्यानंतर गॅप घ्यावा लागणे व पायामध्ये कमजोरी येणे, हे सर्वात कॉमन मणक्यातील गॅपचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. सिम्पटम्स आपल्याला जेव्हा माहिती आहेत, त्यामध्ये अजून जेव्हा जास्त प्रमाणात मणक्यातील गॅप कमी होतो त्यावेळेस एखाद्या पेशंटला युरिनला व बाथरूमलाही त्रास होणे हे सुद्धा बघण्यात येते व पेशंट एका ठिकाणी बसून राहू शकतो. तर नेक्स्ट आपल्याला जाणून घ्यायचे आहे उपाय व उपचार पद्धती. तर प्रत्येक मणक्याच्या पेशंटला किंवा मणक्यातील गॅप असणाऱ्या पेशंटला सर्जरी गरज आहे का? तर त्याचे उत्तर आहे साफ नाही. 90 ते 95% पेशंट हे विथ प्रॉपर मेडिसिन्स, फिजिओथेरपी आणि रेस्ट या 3 गोष्टींचा यूज करून 90 ते 95% पेशंट बरे होतात. आमच्या पर्सनल अनुभवामध्ये फक्त 5 ते 10% पेशंट्सला शस्त्रक्रिया लागू शकते. आजकाल नवीन अत्याधुनिक उपचार पद्धती आल्यामुळे ऑपरेशन सुद्धा टाळण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आमच्याकडे असलेल्या नवीन लेझर पद्धती, इंजेक्शनच्या पद्धती व ॲडव्हान्स रिहॅब फिजिओथेरपी प्रोटोकॉल्स यामध्ये सक्सेसफुलरित्या पेशंट्सची शस्त्रक्रिया टाळली जाते. त्यानंतर जर एखाद्या पेशंटला एवढं सगळं करूनही ऑपरेशनची गरज पडत असेल किंवा पेशंटचा त्रास कमी होत नसेल, तर आपण शस्त्रक्रिया ही जी शेवटचा पर्याय आहे तो पेशंटला देतो. व सर्वात महत्त्वाचे, जेव्हा एखादी शस्त्रक्रिया करतो तर त्यासाठी लागणारे जी अद्ययावत तंत्रज्ञान किंवा जी दुर्बिणीद्वारे जी नवीन पद्धत टेक्नॉलॉजी आणलेली आहे, ती मध्य महाराष्ट्रात प्रथम आपण घेऊन आलेलो आहे संभाजीनगर शहरात, ज्याचे नाव आहे सिंगल पोर्ट फुल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी.
यामध्ये 6 मिलीमीटर एवढ्या चिरेमधून आपण शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडतो व पेशंटला 24 तासाच्या आत डे केअर सर्जरी सारखे घरी पाठवण्यात येते. पेशंटला 15 दिवसात किंवा 1 महिन्यात लगेच कामावर रुजू होता येतं. पेशंटला जो सर्वात मोठा प्रश्न असतो की ऑपरेशन शस्त्रक्रिया सक्सेस होते का, तर स्टडीज सांगतात कन्व्हेन्शनल सर्जरीज ज्या ओपन टाक्याच्या शस्त्रक्रिया आहेत त्यापेक्षा दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांचा सक्सेस रेट हा 10 टाइम्स मोर आहे. म्हणजे 10 पटीने त्या सेफ आहेत, सुरक्षित आहेत आणि पेशंटला कमी प्रमाणात त्याची इजा होते. तर तुमचे आयुष्य तुमच्या हाती आहे. मणक्यातील आजारांवर या गंभीर विषयावर होणाऱ्या समज व गैरसमजांवर तुम्हाला स्वतःच मात करून पुढे जायचे आहे. तुम्हाला असलेल्या कुठल्याही प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही इथे सदैव अवेलेबल आहोत. तुम्हाला काही प्रश्न किंवा काही सजेशन्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्लीज आम्हाला शेअर करा व या व्हिडिओच्या माध्यमातून व येणाऱ्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असणाऱ्या सर्व समज आणि गैरसमज आम्ही दूर करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.